नमस्कार. सध्याला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची वारी वाहत आहेत. या निमित्ताने एक जनरल डिस्कशन आपण म्युनिसिपॅलिटीबद्दल ठेवलेलं आहे. तर नक्कीच आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पहा, प्रत्येक राजकीय पक्ष फुल स्ट्रेंथनी त्यांची फाईट लढत आहे. ही 10 जानेवारीचं न्यूजपेपर आहे, त्यामधली कटिंग तुम्ही पाहू शकता. त्यातल्या त्यात ना अतिशय जास्त किंवा अटीतटीची जी लढत आहे ती BMCमध्ये आहे. आता BMCमध्ये असं काय आहे की तिथं BMCला जास्त प्रतिष्ठित समजलं गेलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता ही आहे महाराष्ट्र बजेट 7 लाख करोड. ओके, त्याच्यानंतर BMC प्रेझेंट 74,000 करोड बजेट फॉर 2025-26. ओके, म्हणजे BMCचं जे बजेट आहे ना ते अतिशय जास्त असतं. अगदी तुम्ही 74,000 करोड जर म्हणत आहात तर आपल्या देशामधील जे काही छोटी राज्य आहेत त्या राज्यांचं एवढं बजेट नव्हतं, तेवढं बजेट नसतं, तेवढं आपल्या एकट्या BMCचं बजेट असतं. ओके, त्यामुळे अतिशय श्रीमंत महानगरपालिका म्हणून कोणाची ओळख असेल तर अगदीच BMCची ओळख असेल. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर आता BMC असं का म्हणत आहात. आता जर तुमच्या जिल्ह्याची जर तुम्ही महानगरपालिका पाहिला असाल, आता जसं उदाहरणार्थ आपण घेऊयात जालना महानगरपालिका आहे. ओके, मग जालना तिथं म्हटलं जातं. मग इथं बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा BMC का आलेलं आहे, तर याला थोडंसं आपण प्रिव्हियस पाहावं लागतं किंवा त्याची थोडीशी हिस्ट्री जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर. पहा, आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी MPSC किंवा UPSCची स्टडी करत आहेत. मग त्यांना अगदीच माहिती असणार आहे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे फादर कोण आहेत. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे फादर आहेत पहा, अगदी लॉर्ड रिप्पन. मग लॉर्ड रिप्पन यांनी असं का केलं की त्यांना आपण फादर म्हणतं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटसाठी. तर ग्राउंड लेवलवरती पहा, आता एखादी आता हा आपला प्यारा भारत आहे व इथं आहे नवी दिल्ली येथे केंद्र सरकार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. बरोबर. व सेंट्रल गव्हर्नमेंटला आता आपलं जे शहर आहे किंवा आपला जो तालुका आहे किंवा आपला जिल्हा आहे. बरोबर. आता आपण बेसिकली जिल्ह्याबद्दल बोलत आहोत, त्यामुळे आपण आता जिल्ह्याच्या संबंधी चर्चा करूयात. बरोबर. मग सेंट्रल गव्हर्नमेंट जे नवी दिल्ली येथे बसलेलं आहे किंवा अगदीच पहा महाराष्ट्रामध्ये जे बसलेलं गव्हर्नमेंट आहे, त्यांना आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे हे माहिती असणार आहे का, तर बिलकुल नाही. मग आपला अगदी तसंच झालेलं होतं पहा, ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं मग त्यांनी काय केले, पहिल्यांदा आपली राजधानी कुठं होती तर कोलकाता येथे होती. बरोबर. मग कोलकात्यामधून संपूर्ण देशाला ती कंट्रोल करू शकत होते का, तर बिलकुल नाही. किंवा एखाद्या पर्टिक्युलर शहरामध्ये आता ज्या शहराची जास्त लोकसंख्या आहे त्याला आपण काय म्हणतो, म्युनिसिपॅलिटी तिथं घोषित केली जाते बाय गव्हर्नर यांच्यामार्फत पहा म्युनिसिपॅलिटीची तिथं घोषणा केली जाते. अगदी बरोबर आहे, जास्त शहरी लोकसंख्या असल्यानंतरच. बरोबर. मग अगदी त्याच बेसिसवर पहा ब्रिटिशांनी देखील बॉम्बे, मद्रास आणि कोलकाता येथून त्यांनी संपूर्ण देशभर आपलं काय करत होते, त्यांचं रूल वगैरे इस्टॅब्लिश केलेले होते. मग ती त्याच धर्तीवर पहा, आता बॉम्बेमध्ये त्यांनी रूल तर इस्टॅब्लिश होता किंवा तिथे बॉम्बेसाठी तर एक गव्हर्नर होता, पण बॉम्बेसाठी गव्हर्नर असल्यानंतर तो फक्त गव्हर्नर पहा लढाई, त्यानंतर जे प्रशासन आहे ते पाहत होता, पण बॉम्बे या शहराबद्दल काय होतं, मग यासाठी त्यांनी काय केली होती पहा 1865ला त्याची स्थापना झाली. मग लॉर्ड रिप्पन आल्यानंतर 1884मध्ये त्यांचा कालावधी संपला. त्यांनी अगदी एक संघटना केली किंवा एक कायदे त्या पद्धतीने त्यांनी तयार केले व त्यांनी म्हटले की हे एक आयडियल कायदा असेल. ओके, या कायद्यानुसार आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ज्या आहेत त्या चालल्या पाहिजेत, असं त्यांनी एक आयडियालिटी तिथं ठरवून दिली. ओके, म्हणजे लॉर्ड रिप्पन येण्याच्या पूर्वीच आपल्याकडे काय म्युनिसिपल कॉर्पोरेशनची स्थापना बिलकुल होती. यस, लॉर्ड रिप्पनच्या पूर्वीच म्युनिसिपल कॉर्पोरेशन होती, पण त्यांनी काय केलं, एक आयडियल कायदा वगैरे आपल्याला करून दिला. मग याच्याच बेसिसवर पहा लॉर्ड रिप्पन यांच्यानंतर कोण आले, लॉर्ड डफरिन आले. मग लॉर्ड डफरिन यांनी काय केले, 1888मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888 यानुसार बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची स्थापना झालेली आहे. त्यामुळे हे जे आहे इथं मुंबई नसून हे बी झालेलं आहे बॉम्बे. त्याचं नेमकं कारण ते आहे की बाबा इथं बॉम्बेपासून इथं ओळख आहे त्यांची. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता समजलेला असेल. डन. मग अगदी त्याच धर्तीवर पहा, आता इथून आपण काय समजून घेऊ शकतो, जे लोकल अथॉरिटी आहे किंवा जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो. मग या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे कारभार आहे ते कोणत्या तरी कायद्यानुसार चालतं. मग अगदी तसंच पहा, आता मुंबईसाठी हे झालं बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, हे झाला 1888चा. पण ओव्हरऑल महाराष्ट्रासाठी काही आहे का, तर बिलकुल यस. महाराष्ट्रामधील जे दुसऱ्या महानगरपालिका आहेत पहा त्यांच्यासाठी 1949चा कायदा येतो. ओके, तर अशा पद्धतीने याला काय केलेलं आहे, आपल्या देशभरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहेत ते अशा पद्धतीने एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत. डन. मग आता
हे झालं तत्पूर्वी फक्त महाराष्ट्राबद्दलची वगैरे आपण चर्चा केली. आता संपूर्ण भारतभर म्हटल्यानंतर काय करावं लागेल? मग संपूर्ण भारतभर पण असंच आहे पहा. संपूर्ण भारत देशामध्ये जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची एस्टॅब्लिशमेंट व्हावी, यासाठी काय करण्यात आलेलं आहे? एक कायदा करण्यात आला. म्हणजे याच्यापूर्वी कायदे झालेले होते, परंतु कॉन्स्टिट्युशनल तिथं स्टेटस देण्याचा प्रयत्न केला गेला व ती संघटना आहे, तो कायदा आहे पहा 74वी घटनादुरुस्ती, 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1992 व याची जी अंमलबजावणी आहे ती 1 जून 1993 पासून त्याची अंमलबजावणी झालेली आहे. ओके, तर हे 2 कायदे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. आता मी काय म्हटलं की याच्यापूर्वी पण होते, पण कॉन्स्टिट्युशनल त्याला स्टेटस नव्हतं. आता बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जी आहे त्याला आता कसं कॉन्स्टिट्युशनल स्टेटस आहे का? तर बिलकुल यस. ही आता संवैधानिकरित्या याला मान्यता मिळालेली आहे. अन्यथा यापूर्वी ती फक्त एक स्टॅट्युटरी बॉडी म्हणून काम करत होती, एक वैधानिक बॉडी या पद्धतीने ते काम करायची. पण ज्यावेळेस त्यांना 74वी घटनादुरुस्तीने कॉन्स्टिट्युशनल बळ मिळालं ना, तर ती आता काय झालेली आहे? बॉडी बिल्डर झालेली आहे. म्हणजे आता अगदीच त्यांच्याकडे जास्त बळ आलेलं आहे, असं तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. मग हे सर्व ठीक आहे की बाबा यांची स्थापना वगैरे झाली, हे सर्व समजलं आपल्याला. पण बेसिकली यांची स्थापना करण्यामागचं उद्दिष्ट तरी काय होता? ओके, आता इंग्रजांच्याबद्दल आपण काय सांगितलं की त्यांना ते पूर्ण ओव्हरऑल देश सांभाळायचं होतं व त्यांना कंट्रोल करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी याची स्थापना केली, हे तुम्ही सांगितलं, हे समजलं. बरोबर आहे, एवढं समजलं. पण आज सध्याला याचं रिलेव्हन्स काय आहे? आता तर सध्याला आपल्याकडे लोकशाही आहे. मग असं असताना आपण त्यांचा कायदा वगैरे कशाला लावून ठेवायचा? ओके, असे नक्कीच प्रश्न पडतील पहा. तर जसं इंग्रजांना प्रश्न आलेला होता किंवा जसं इंग्रजांनी चांगल्या पद्धतीने आपल्या देशामध्ये रूल करण्यासाठी या संस्थांची स्थापना केली होती पहा, अगदी त्याच धर्तीवर आज घडीला देखील म्हणजे आज पण आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीने रूल व्हावं यासाठी याची स्थापना करणं अपेक्षित होतं किंवा ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं ही अपेक्षित आहे. कारण पहा, जे नवी दिल्लीमध्ये बसलेलं जे गव्हर्नमेंट आहे तो अगदीच ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करू शकत नाही. त्याच्यानंतर आता याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं, आपल्याकडे MP असतात, ते कुठं बसतात? तर अगदीच पार्लमेंटमध्ये. त्यानंतर जे MLA असतात ते कुठं? लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. ओके, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कुठं आली? स्टेटची. बरोबर, हे विधानसभेमध्ये जाऊन बसतात. त्याच्यानंतर मग पहा, मेंबर ऑफ पार्लमेंट हे पार्लमेंटमध्ये जाऊन कोणते? केंद्राच्या कायद्यामध्ये त्यांनी हातभार लावतात, केंद्रीय कायदे हे बनवत असतात, केंद्रीय कायदे. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे राज्यासाठीचे जे कायदे आहेत, राज्याचे कायदे जे आहेत ते आमदाराद्वारे बनवले जातात. मग आता ग्राउंड लेवलवरच्या समस्या कोण सोडवायचं? मग पहा, खासदाराला जर विचारलं, म्हणजे आपली काही समस्या असेल, आपण कुठे जातो? मग अगदीच जर MP जर गेलो तर MP आता नवी दिल्लीमध्ये बसलेला आहे ना. म्हणजे आता पहा, बजेटचं सेशन येणार आहे आपल्या देशाचं. मग बजेटच्या सेशन वेळेस आपले जे खासदार असतात ते कुठं जाऊन बसतात? दिल्लीमध्ये असतात. मग दिल्लीमध्ये आपण जाऊन भेटू शकतो का त्यांना? तर बिलकुल नाही, व ते आपलं सहज पण शक्य पण होणार नाही. पहा, ओके, जरी आपण भेटलो तरी MP ग्राउंड लेवलवरती येऊन काम करू शकणार आहेत का? बिलकुल नाही. तर पहा, त्यांना केंद्रीय कायदे बनवायचे आहेत, केंद्राच्या लेवलवरचे त्यांना कायदे बनवायचे आहेत व त्यांच्यावर बर्डन भरपूर आहे, त्यामुळे ते आपली मदत करू शकणार नाही. त्यानंतर MLA कडे अगदी पॉवर भरपूर आहे, सर्व काही आहे, पण त्यांचं पण तसंच आहे ना, राज्य सरकारचे कायदे यांना बनवायचे असतात, यामुळे यांच्याकडे पण वेळ नाही आहे. बरोबर, मग यासाठीच आपल्याला ना लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची आवश्यकता आहे. जसं इंग्रजांना पण लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची आवश्यकता भासली, अगदी त्याच बेसिसवर महाराष्ट्र असू द्यात किंवा जे राजस्थान आहे, ह्या संपूर्ण राज्यांमध्ये देखील लोकल सेल्फ गव्हर्नमेंट व्यवस्थित चालावं यासाठीच ही 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. मग याने आपण साध्य काय केलेलं आहे? 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. आता अगदी फक्त 74वी या घटनादुरुस्तीला तुम्ही सेपरेटली पाहू नका, तर आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ना पॉलिटीचा, त्यावेळेस आपल्याला 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती या दोन्ही एकत्र पाहणं अपेक्षित आहे. बरोबर, मग आता अगदीच तुम्ही पाहू शकता 73 आणि 74 या ज्या 2 घटनादुरुस्त्या आहेत, यानुसार पहा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची स्थापना आपल्या देशभरामध्ये झालेली आहे. आता त्याला काही अपवाद आहेत, जसं पेसा कायदा वगैरे आहे, ते आपण कंप्रहेन्सिव्ह कोर्समध्ये नक्की शिकूयात. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अशा पद्धतीने तिथं स्थायी झालेलं आहे. मग आता या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचं नेमकं काम काय असतं? तर अगदीच पहा, हेच काम आहे. जसं जे आमदार आहेत आणि खासदार जे आहेत यांच्याकडे कोणतं काम आहे? खासदार जर म्हटलं तर केंद्रीय स्तरावरचे जे कायदे बनवायचं काम जे आहे ते आपले खासदार करत असतात व आमदार जे असतात ते राज्यस्तरीय जे कायदे आहेत ते त्यांच्यामार्फत ते बनवले जातात व ते दोघं पण विधिमंडळामध्ये बसलेले असतात. बरोबर, इथपर्यंत समजलेलं आहे. मग अगदी तसंच लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये आता 3 बॉडी आपल्याला बेसिकली पाहायला मिळतात म्युनिसिपॅलिटीच्या अंतर्गत. ओके, एक आहे पहा नगर परिषद. आता नगर परिषद हा जो एरिया आहे ना, तो एक
ट्रान्झिशन फेज आहे. ओके, म्हणजे एकदम तो खेडं पण नाही व एकदम तो शहर पण नाही. ओके, म्हणजे हे ट्रान्झिशन फेजसाठीचं काय असतं, नगर परिषद असतं. मग त्याच्यानंतर येतं महानगर. महानगर म्हटल्यानंतर काय, आता इथं नगर परिषदपेक्षा नगर परिषदचं जे शहर आहे ना, त्याची जी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं शहर म्हटलं की महानगर. व महानगरपेक्षा जर जास्त लोकसंख्या त्या शहरामध्ये जर असेल तर महानगरपालिका तिथं उपस्थित असते. महानगरपालिका हे अशा पद्धतीने तिथं मेट्रोपॉलिटन सिटी देखील आपल्याकडे म्हणतात पहा. तर मग हे अशा पद्धतीने त्यांची स्थापना केली जाते. व हे याचं कलम काय आहे का, तर बिलकुल यस, आपल्या भारतीय संविधानामधील कलम 243 नुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. व हे 3 स्तरीय आहे. नगर परिषद आहेत, काही महानगर आहेत व काही महानगरपालिका आहेत. आता सध्याला पहा, आपल्या शहरांची लोकसंख्या जास्त वाढलेली असल्या कारणानिमित्त आपण याकडे काय आहेत तर महानगरपालिका आहेत. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे. डन. मग पहा, आता आपल्याला चर्चा करायची आहे महानगरपालिकेची. मग महानगरपालिकेमध्ये अगदीच फक्त एक जिल्हा असू शकतं किंवा 2 जिल्ह्यांचं एकत्रीकरण पण करून राहू शकतं. जसं की पहा, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, BMC, ओके, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणजे अगदी ते मोठे मोठे शहरं, आता ते दोघं पण जिल्हे आहेत परंतु त्यांची संख्या आता जास्त वाढलेली आहे. ओके, मग या कारणानिमित्त तिथं काय झालेले आहे पहा, महानगरपालिका तिथं स्थापन करावी लागली. मग यावरून आपल्या भारतीय संविधानामध्ये जे कलम 243 आहे त्यानुसार यांची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. डेफिनेशन, ओके, डेफिनेशन, व ते पण कशाच्या बेसिसवर आहे पहा, पॉप्युलेशनच्या बेसिसवर आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला आता नक्की समजलेला असेल. डन. मग आता हे जी महानगरपालिका आहे, या महानगरपालिकेचं कामकाज कसं चालायचं, मग यासाठीच किंवा हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट काय काम करतं तर ते सांगण्याचा प्रयत्न तर मी तर थोडक्यात करणार आहे. तर पहा, आता हे आपलं शहर आहे. ओके, आता हे जे आपण शहर घेतलेलं आहे, या शहराची लोकसंख्या पहा, मला उदाहरण घ्यायचं आहे त्यामुळे मी कमी घेत आहे. तर या शहराची लोकसंख्या आहे पहा, इथं फक्त 100 आहे. ओके, मग 100 एवढी लोकसंख्या आहे. 100 लोकसंख्या म्हटल्यानंतर आता मी तर काय करेन पहा, या 100 लोकसंख्येला तिथं फोड करेन जेणेकरून समान वाटप इथं केलं जाईल. ओके, मग आपण काय करूयात, याला 3 अशा पद्धतीने इथं नक्कीच तुकडे तिथं केले जातील. व हे अशा पद्धतीने पहा, 1 2 3 4 5 6, आणखीन एक इथं होईल नक्कीच. तर हे काय करूयात आपण 7 आणि 8. मग हे जे 100 आहे, या 100ला आपण अशा पद्धतीने 8 भागांमध्ये तिथं विभाजन केलं. व हे 8 भागामध्ये विभाजन करण्याचं काम काय आहे, कारण काय आहे, तर पहा, याचं विभाजन केल्यामुळे आपल्याला काय होईल पहा, आणखीन यामध्ये ग्राउंड लेवलवरती तिथं जाऊन काम करू शकतील. म्हणजे या पहिल्या ज्या वार्डामधून आता जे आपण हे 8 भाग केलेले आहेत पहा, याला बेसिकली हे जे पार्ट आहेत ना, या लोकसंख्येचे जे पार्ट आहेत ना, यालाच आपण वॉर्ड म्हणतो. ओके, मग या वॉर्डमध्ये जो निवडून येणारा आहे किंवा जो उमेदवार आहे, ओके, हा डायरेक्टली पहा ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करू शकतो. म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची तिथं ओळख असू शकेल याला. यासाठी आपण काय केलेलं आहे पहा, ग्राउंड रूट लेवलवरती काम केलेलं आहे. लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर हेच आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक घरातील व्यक्तीची तो ओळख पटवून दिली गेली आहे. त्यामुळे तो डायरेक्टली आमदार खासदाराकडे आता जाईल का, मग तर पहा, माझं एखादी काम आहे तर मी MP कडे MLA कडे वगैरे जाईल का, तर बिलकुल नाही. माझ्या अवतीभोवती कोणी आहे का, तर बिलकुल यस, मी ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे, 1 नंबरचं जे वार्ड आहे माझं, या वार्डमधील जो कोणी उमेदवार निवडून आलेला आहे त्या उमेदवाराकडेच मी जाईल ना. माझं काही काम आहे, माझ्या शहरामध्ये पाणी येत नाही आहे किंवा माझ्या घरामध्ये पाणी येत नाही आहे किंवा इलेक्ट्रिसिटी इरेग्युलर वगैरे होत आहे, असे असंख्य कारणं आहेत. जसं की रस्ते आहेत पहा. मग हे जे सर्व समस्या आहेत छाटपूट, आता अगदी आमदाराच्या किंवा खासदाराच्या नजरेतून जर या गोष्टी पाहिल्यात ना तुम्ही, तर या छटपट समस्या आहेत. व छटपट समस्या आता तू माझ्याकडे कसं काय घेऊन येईल म्हणून त्याचं इगो हर्ट होईल ना. मग अगदी तसंच आहे पहा इथे. मग या छाटपूट ज्या तुमच्या काही समस्या आहेत, म्हणजे अगदी छाटपूट म्हणता येणार नाही, तिथं शब्द अयोग्य आहे, पण तुम्हाला लवकरात समजून यावं यासाठी मी म्हटलेलं आहे की तुमच्या ज्या बारीक बारीक समस्या असतात, ज्या स्मॉल थिंग्स मॅटर आहेत, आपल्या लोकशाहीमध्ये अगदी बारीक गोष्टीला आपण महत्त्व आहे. मग याच धर्तीवर पहा आपण काय केलेत, अशा पद्धतीने वार्ड पाडलेले आहेत व वार्डनुसार आपण काय केलं, तिथे मतदान घेतो व या मतदानामधून जे 8 पैकी ज्या पक्षाचे इथे जास्त उमेदवार निवडून येतील त्याला आपण काय करतो, विजयी उमेदवार म्हणून तिथं घोषित करतो. जसं पहा, आता अगदीच याच बेसिसवर तुम्ही इकडं देश पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती आमदार किंवा खासदारांचे जे इलेक्शन पाहता, अगदी तसंच आहे इथे पण, बाकी काहीच नाही आहे. आता इथे 8 काय घेतलेलं आहेत आपण पहा, ही वार्डची संख्या आहे 8, ही वार्ड्स आहेत, बरोबर. मग ती त्याच बेसिसवर तुम्ही आता ही जी पद्धत आहे ना, ती आपण काय करूयात, स्टेट लेवलवरती राबवूयात. आता मग ही आहे राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये MLAच्या सीट्स किती आहेत, 288. मग ह्या 288 पैकी ज्या पार्टीला जास्त बहुमत असेल,
ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील ते पार्टी काय होती, विजयी होते. अगदी तसंच आहे पहा, इथे वार्डची संख्या आहे 8 व 8 पैकी ज्या पार्टीचे उमेदवार जास्त निवडून येतील त्याला आपण काय तिथं विजयी घोषित करतो. असंच आहे, सिंपल आहे. पण ग्राउंड लेवलवरती इथं काम होतं, यासाठीच आपल्याला महानगरपालिकेचे इलेक्शन महत्त्वाचे असतात. व यामुळे होतं काय पहा, तर अगदी जो उमेदवार आहे ना, जो निवडून आलेला उमेदवार आहे तो प्रत्येक घरामध्ये जाऊ शकतो, प्रत्येक व्यक्तीला तो ओळख असतो व त्यामुळे त्यांचं आणि यांचं बॉन्डिंग जास्त असतं. ओके, त्या उमेदवाराचं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचं तिथं किंवा वार्डमधील प्रत्येक व्यक्तीचं नातं तिथं घनिष्ठ असतं. ते नातं घनिष्ठ असल्या कारणांमुळे ज्यावेळेस पुढच्या निवडणुका येतील, जे एम एल एच्या निवडणुका किंवा MP च्या ज्यावेळेस निवडणुका येतील ना, तर ते कुणाकडे मदत मागतील, तर या उमेदवाराला मदत मागतील की बाबा मी तुला इलेक्शनमध्ये मदत केलं होतं म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या, मग त्यावेळेस मी तुला मदत केली होती, तू आता मला वापस मदत कर. मग ती तशा धर्तीवर पहा ही इलेक्शन्स वगैरे इथं राबवले जातात. ओके, मग या कारणानिमित्त काय होतं पहा, जे आमदार आणि खासदार आहेत त्यांच्या पण डोक्यावरचं जे टेन्शन आहे ना, ते थोडंसं दूर केलं जातं इथून. अन्यथा काय होतं पहा, आता अगदीच माझी काही जर समस्या असते तर मी डायरेक्टली जाऊन आमदाराकडे वगैरे मदत मागितली असती. पण आता इथं मदत मागण्याची आमदाराकडे वगैरे जाण्याची आवश्यकता नाही ना, कारण तो व्यक्ती मला डायरेक्टली इथं गल्लीतच भेटत आहे. मग अगदी याच कारणानिमित्त आपला लोकशाहीचं विकेंद्रीकरण आपण केलेलं आहे, जेणेकरून अगदी पहा, म्हणजे सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे की देव आहे, परंतु देवाकडे आपण डायरेक्टली पोहोचू शकतो का? बिलकुल नाही. मग यासाठीच आपल्या घरामध्ये काय आई बनवलेली आहे किंवा म्हणजे आई आहे आपल्या घरी. मग त्याच धर्तीवर इथं पण तसंच झालेलं आहे पहा, म्हणजे आपल्या घरीच आपल्या सर्व समस्या सुटल्या पाहिजे. या कारणानिमित्तच काय आपल्याकडे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची तिथं स्थापना करण्यात आलेली आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या नक्कीच समजलेला असेल. डन. याच कारणामुळे पहा, जे सध्याचे इलेक्शन आहेत ना, त्याला फुल स्ट्रेंथनी फाईट मारली जात आहे. ओके, फुल स्ट्रेंथनी फाईट मारण्याचा एकच उद्देश आहे की आज जर आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन जिंकू तर उद्या हे उमेदवार आपल्या इलेक्शनसाठी मदत करतील. म्हणजे पहा, आज घडीला जे इलेक्शन झालेलं आहे ना, ते एक प्लॉट असेल किंवा हे बेसिक असेल. ओके, व उद्या कोणतंही काम केल्यानंतर आपण डायरेक्टली आमदार खासदाराला विचारणार आहोत का? तर बिलकुल नाही. तर आपण गल्लीतल्या आपल्या उमेदवाराला तिथं नक्की विचारू. मग यासाठीच या इलेक्शनचं महत्त्व अगदी आपल्या देशामध्ये जास्त आहे किंवा आपल्या राज्यामध्ये इथं जास्त महत्त्व दिलेलं आहे तिथे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल की आता महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपण तेवढं जास्त सिरियसली का घेत आहोत किंवा अगदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री इथं प्रचाराला का येत आहेत. ओके, त्यामागचं नेमकं कारण ते आहे की बाबा आज घडीला जर आपण इथं ग्राउंड लेवलवरती जाऊन मदत केलो तर उद्या ज्यावेळेस आमदार किंवा खासदाराचे ज्यावेळेस इलेक्शन येतील त्यावेळेस हे सर्व काही ना इझी गोईंग होईल आपल्यासाठी. ओके, म्हणजे हे सर्व काही इझी होईल कारण अगदी आपला व्यक्ती तिथं जाऊन पुन्हा मदत करणार आहे. आय होप म्हणजे एक संघटना तयार केल्यासारखं आहे हे. ओके, आता अगदीच याचं जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे किंवा UPSC आणि MPSCच्या नजरेतून काय गरजेचं असतं हे जे इन्फॉर्मेशन आहे ना, ती आपण पॉलिटीच्या कंप्रेहेन्सिव्ह कोर्समध्ये करणार आहोत. परंतु जे जनरल डिस्कशन होणं महत्त्वाचं आहे किंवा याचं क्रक्स काय असतं, महानगरपालिका स्थापन झाली मान्य आहे, पण महानगरपालिका स्थापन होण्यामागचं जे बेसिक उद्देश आपल्या संविधान निर्मात्यांचं काय होतं हे आपल्याला बेसिकली लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्था स्थापनेमागचं उद्देश तुम्हाला आता आजच्या लेक्चरमध्ये नक्की समजला असेल. आता उद्याच्या तासिकामध्ये पहा आपण ते कोणते कोणते कामं करतात, त्याच्यानंतर अगदीच त्यांचे जे उमेदवार असतात म्हणजे त्यांचे जे चीफ असतात त्यांना कोण काय म्हणतं, त्यानंतर IASचं तिथं काय रोल असतं का, हे सर्व गोष्टी आपण आगामी लेक्चर्समध्ये वगैरे नक्कीच पाहणार आहोत. त्यानंतर पहा, ही जी सिरीज मी घेत आहे ती 5 लेक्चर्सची असणार आहे, त्यामुळे आज एक पहिलं लेक्चर झालेलं आहे, आणखीन 4 लेक्चर्स आहेत. मग जर जे विद्यार्थी आता हे लेक्चर आज पाहत आहेत किंवा अगदी उद्या परवा वगैरे जर पाहत असतील ना, तर त्यांनी प्लीज संपूर्ण लेक्चर्स वगैरे सिरीज नक्की पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट येईल. पॉलिटी कशा पद्धतीने शिकणं गरजेचं आहे किंवा एक पॉलिटिकल ऑब्झर्वर मी नक्की बना असं तुम्हाला म्हणत असतो, मग ते का बनणं गरजेचं आहे हे संपूर्ण गोष्टी वगैरे तुम्हाला नक्की समजून येतील. व या गोष्टी जर समजल्या ना, तुम्हाला इंडियन पॉलिटी जी आहे ती खूप लवकर समजणार आहे. पहा, ओके, म्हणजे अगदी इंडियन पॉलिटी फक्त तुम्ही पुस्तकामधून शिकू शकणार नाही. त्यामुळे महात्मा गांधी म्हणतात पहा की जिंदगी क्या है ये किताबें हटाकर देखो, अगदी त्या पद्धतीने आहे. पहा, ग्राउंड लेवलवरती म्हणजे व्यावहारिकरित्या जे ज्ञान वगैरे तुम्ही घेणार आहात किंवा आपल्या आजूबाजूला जे दिसणार आहे त्यामधून जे नॉलेज तुम्ही गेन करणार आहात ना, त्याची कंपॅरेटिव्ह कुठेही स्टडी केली जाऊ शकत नाही. मग यासाठीच निश्चितली तुम्ही ही संपूर्ण सिरीज नक्की पहा. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.